मित्रमैत्रिणींनो नमस्कार, मी मुक्ता कदम। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राम चौधरी यांच्याविषयी बोलणार आहोत। राम चौधरी यांच्याविषयी सांगायचं झालं तर वयाची 50 वर्ष या माणसाने जनसंघापासून भाजपपासून ते आत्तापर्यंत भाजपमध्ये त्यांनी काम केलं। भाजप भोकरमध्ये वाढावी म्हणून त्यांनी भरपूर काम केलं, परंतु आज या टप्प्यावर येऊन ते असं सांगत आहेत की मी भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहे, RSSच्या विचारधारेला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि ती का दिलेली आहे हे त्यांनी सांगितलंय। त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। याशिवाय त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची एक आठवण सांगितली, याशिवाय शरद पवार यांची तारीफ केली आणि हे सगळं नेमकं कशासाठी आहे तेही पाहणार आहोत। तर राम चौधरी यांची मॅक्स महाराष्ट्रावर मुलाखत आली होती, ती मुलाखत मी पाहिली। या मुलाखतीमध्ये ते असं सांगतात की मी गेली 50 वर्ष RSS आणि जनसंघाबरोबर काम करत होतो। सुरुवातीला तो जनसंघ होता, नंतर आपल्याला माहिती आहे की 1980 मध्ये भाजपची स्थापना झाली आणि हे लोक भाजपमध्ये नॅचरली जे आहे ते गेले, जॉईन झाले। त्यानंतर त्यांनी सांगितलं की नांदेडमध्ये भाजपचा किंवा RSSचा विचार नव्हताच मुळात आणि ते पहिले होते की ज्यांनी या भागामध्ये, नांदेडच्या भागामध्ये, भोकर भागामध्ये जनसंघाचा विचार आणला, रुजवला, वाढवला आणि त्याच्यासाठी अहोरात्र काम केलं। त्यांनी तर हेही सांगितलं की सुरुवातीला जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा आमच्यावर लोक गोटे मारून फेकत होते, शिव्या देत होते, हाकलून लावत होते की अरे ते संघाचे लोक आले म्हणून। आणि नंतर ते म्हणतात की आम्ही खूप काम केलं आणि त्यावेळेला जनसंघामध्ये जे लोक होते त्यांच्यामध्ये काही एक नैतिकता होती, काही एक विचार होता आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत होतो असं ते सांगतात। ते म्हणतात की आता या पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची नैतिकता राहिलेली नाही आहे, गुंडगिरी वाढलेली आहे, कुणाचं कोणी ऐकत नाही, हुकुमशाही चालत आहे। कुणातरी 1-2 लोकांचंच फक्त जे आहे ते इथं ऐकलं जातं, बाकी कोणी किती काम केलेलं आहे हे पाहिलं जात नाही, अशी खदखद जी आहे ती त्यांनी या मुलाखतीमध्ये व्यक्त केली। ते म्हणतात की नांदेडमध्ये मुदखेड हा पहिला असा नगरपालिका होती, मुदखेड ही पहिली अशी महानगरपालिका होती, मुदखेड ही पहिली अशी नगरपालिका होती। ते असं म्हणतात की मुदखेड ही पहिली नगरपालिका होती की जिथे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एकही नगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता नव्हती, मुदखेडमध्ये पहिल्यांदा भाजपची सत्ता आली नगरपालिकेमध्ये आणि ते पहिल्यांदा जे आहे ते नगराध्यक्ष बनले। तर अशी सुरुवात जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आपण म्हणूया भाजपची तिथून झाली आणि त्यानंतर ते सांगतात की नंतर जे सगळे लोक आलेले आहेत त्यांनी जी आहे ते सगळी घाण माजवलेली आहे। त्यांना जेव्हा विचारलं की तुम्हाला कोण असं वाटतं की जे महाराष्ट्रामध्ये भाजप संपवायला निघालेले आहे किंवा इनडायरेक्टली त्यांच्या कामामुळे भाजप संपत आहे, तर त्यांनी 4 नावं घेतली। पहिलं म्हणजे फडणवीस, ते म्हणतात फडणवीस आहे, त्यानंतर बावनकुळे आहे, रावसाहेब दानवे आहे आणि चंद्रकांत पाटील आहे। हे 4 लोकांची जी धोरणं आहे ती बिलकुल चांगली नाही आहेत आणि त्यांना कुठलीही नैतिकता नाही असं यांनी इथे सांगितलेलं आहे आणि ते म्हणतात की त्याच्यामुळे भाजप जे आहे ते महाराष्ट्रामधून संपत आहे। त्यांनी सांगितलं की हेच लोक होते की ज्यांनी माझी उमेदवारी अनेकदा डावलली, त्यांना अनेकदा उभं राहायचं होतं मात्र त्यांना उभं राहू दिलं नाही, मुद्दामून काहीतरी कट कारस्थान केलं आणि त्यांना उभं राहता आलं नाही, त्यामुळे ते म्हणतात की भाजप ही मूळची राहिली नाही। त्यांनी एक गाढवाचं उदाहरण दिलं। ते म्हणतात की जसं कुंभार हा गाढवाच्या अंगावर माती वाहून घेऊन जातो की नाही, तर कुंभार जसं त्याला काम असतं तेव्हा गाढवाला उठवतो, त्याच्या खांद्यावर माती बिती देतो, काम झालं की गाढवाच्या एक थापड मारून जे आहे ते त्याला उकंड्यावर पाठवून देतो, परत उकंड्यावरून घेऊन येतो, परत उकंड्यावर पाठवतो। तर अशा प्रकारे इथं सुद्धा भाजपमध्ये सुद्धा आमच्या सगळ्या लोकांसोबत ज्यांनी आम्ही काम केलेलं आहे असंच होतं आहे। ते म्हणतात निवडणुका आल्या की आम्हाला उठवलं जातं, आमच्याकडून कामं करून घेतली जातात आणि निवडणुका संपल्या की आम्ही घरी बसतो, नंतर मध्ये काहीही आमच्याकडे कार्यक्रम नसतो, असे अनेक आरोप जे आहेत ते त्यांनी केलेले आहे। ते म्हणतात की अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये जो जनसंघ होता, RSS होतं, तसं आता राहिलेलं नाही। ते म्हणतात की जसं की अटलजीचं त्यांनी उदाहरण दिलं, अटल बिहारी वाजपेयी यांचं पंतप्रधान पद हे एका मतामुळे गेलेलं आहे, हे तुम्हाला माहिती असेल। तर हे एक मत अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले असते, एक मत मिळालं असतं, तर ते एक मत त्यांना विकत घेता आलं असतं आणि हे एक मत म्हणजे एक खासदार। ते म्हणाले की एक खासदार विदेशामध्ये होता, अटल बिहारींना वाटलं असतं तर ते म्हणाले असते की मी तिकीट काढून देतो, तू ये इकडे, जसं की आता करतात की नाही, घेऊन जातात हॉटेलमध्ये, बंद करतात किंवा इकडे तिकडे जाऊ नये, आपल्याला मतं मिळावी म्हणून। तर अटल बिहारी वाजपेयींनी ते केलं नाही, असं कुठलंही एक मत त्यांनी विकत घेतलं नाही। त्यांना असं वाटलं की नाही ठीक आहे, इथल्या खासदारांचा माझ्यावर विश्वास नाही, अविश्वास आहे, त्याच्यामुळे मी पंतप्रधान राहू इच्छित नाही। ते म्हणतात की कुठे अटल बिहारी वाजपेयी आणि कुठे आजचे लोक जे की सगळे विकत घ्यायला लागलेले आहे, ह्या त्या सगळ्या पक्षातनं यांनी विकत घेतलेले लोक आहेत। आज या भाजपमध्ये जे दिसत आहेत ते म्हणाले की मॅक्सिमम लोक हे बाहेरच्या पक्षातून ओढून ताणून जबरदस्तीने विकत घेऊन आणलेले लोक आहेत आणि त्यामुळे आता माझा या भाजपवर विश्वास नाही असं ते म्हणत आहेत। RSS विषयी त्यांनी सांगितलं की ते म्हणाले की RSSचा काहीही वचक राहिलेला नाही आहे भाजपवर, एकदा दोनदा कानपिचके द्यायचा प्रयत्न केला आहे भागवतांनी, मात्र भागवतांचंही हे कोणी ऐकत नाही आहेत। भाजपमधले जे लोक आहेत ते इतके बेशरम झालेले आहे, बेशरम हा शब्द त्यांनी वापरला, ते इतके बेशरम झालेले आहेत की ते
कुणाचंही ऐकत नाही आणि आता त्यांना RSSची गरज नाही असं सुद्धा म्हणायला लागलेल्या आहेत. आणि त्यामुळे राम चौधरी यांना इतके वर्ष काम केल्याच्या नंतर आज असं वाटतंय की आपण हा विचार सोडला पाहिजे. आणि असे अनेक लोक आहेत मित्रमैत्रिणींनो, तुम्ही पाहिले असतील. मोठे मोठे राम नाईक म्हणून वकील होते किंवा खूप लोक आहेत की ज्यांनी सुरुवातीला त्यांना वाटलं होतं की हा विचार बरोबर आहे, ते त्यांच्यासोबत होते. आणि नंतर नंतर जेव्हा त्यांना कळलं की इथे कुणालाही भरवलं जात आहे, काहीही होत आहे, हुकुमशाही चाललेली आहे, तर ते लोक सोडून गेले. वयाच्या शेवटी शेवटी सोडून गेले. राम नाईकसारखा मोठा वकील असं सांगतो वयाच्या म्हणजे 85-86 वर्षाला टेकले आणि ते असं म्हणाले की मी मरताना की बुवा मी भाजपमध्ये होतो असा टॅग माझ्यावर नसावा, म्हणून मी आधीच सांगतो की मी हे सोडत आहे आणि मला यांची विचारधारा पटत नाही. म्हणजे बघा, लोकांना हा विचार असतो की पुढच्या पिढीने माझ्याकडे कसं पाहावं, माझी काय ओळख राहावी. म्हणजे त्यांना असं वाटलं की शेवटपर्यंत लोकांना हे वाटू नये की हा माणूस भाजपसोबत होता. ते म्हणाले की हे जे काही चाललेलं आहे मी त्यांच्यासोबत नाही आणि हे चुकीचं आहे, हे यांचं सरकार आता आपल्याला भारतासाठी तरी चांगलं नाही आहे, हे त्यांनी शेवटी नमूद केलं, नोंदवून ठेवलं. तर असे खूप ऑनेस्ट लोक आहे, विचाराचे लोक आहेत की ज्यांना हे कळते चुकीचं आहे. मला असं वाटतं की तुम्ही माणूस असण्याची जी कसोटी असते, म्हणजे आपल्यापैकी बरेच लोक आहेत, आपल्याला असं वाटतं की नाही यार जाऊ दे ना, काय नाही, हे सगळीकडेच असतं. पण मला असं वाटतं की नका, तुम्ही जाऊ दे करू नका. तुम्हाला जर वाटत असेल की ती गोष्ट चुकीची आहे का, त्याची बाजू चुकीची आहे, तर ती बाजू घेऊ नका. कारण एकतर सगळ्यात पहिलं होतं ते म्हणजे तुम्ही तुमच्याच नजरेत उतरता. तुम्हालाच तुमचं मन खात राहतं की अरे यार, मी अशा माणसाच्या सोबत आहे की जो अनैतिक कामं करतो, चुकीच्या मार्गाने जातो, अशा पक्षासोबत आहे. आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे बघणारे जे लोक असतात ते त्याच्यामुळे तुम्हाला ओळखतात की अरे इतकं खोटं बोलतो हा पंतप्रधान, तरी तुम्ही त्यांना पाठिंबा देता. इतकी फोडाफोडी करतात फडणवीस, तरी तुम्ही त्यांना पाठिंबा देता. असं म्हणून तुम्हाला प्रेझेंटमधली जनता ओळखते आणि नंतर येणाऱ्या पिढ्या पण तुमच्याकडे तसंच बघणार असते. आणि खरं तर लोक याचाही विचार करतात की भविष्यामध्ये मला काय म्हणून ओळखलं जावं. आणि भविष्यामध्ये शेवटपर्यंत नाव कोणाचं राहतं माहिती आहे का? शेवटपर्यंत जास्त नाव हे आपल्या नैतिकतेवर टिकून राहिलेल्या लोकांचं घेतलं जातं. भगतसिंग असतील किंवा हे भगतसिंगसारखे लोक आहेत. यांना का लोक? कारण की ते एका याच्यावर टिकून होते. टिळक असतील, टिळकांची कारकीर्द जी आहे ती वादग्रस्त राहिलेली आहे. टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये नो डाऊट खूप मोठं योगदान दिलेलं आहे. मात्र काही काही खटले जे आहेत ते शाहू महाराजांसोबत त्यांचा खटला वादग्रस्त होता आणि अनेक छोट्या मोठ्या गोष्टी झालेल्या आहेत की ज्याच्यामुळे त्यांना जो आहे तो सगळा क्लास हे आपलं मानत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की राम चौधरी यांनी चांगलं केलं, पण आता त्यांना असं वाटतंय की आपण त्यांना उभं राहायचं आहे. खरं म्हणजे हे सगळं जे काही आहे ते त्यांनी पक्ष तर सोडलेलाच आहे, पण त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी हवी आहे भोकर मतदारसंघामध्ये, किंवा मग तुतारी हाती घ्यायची आहे. आणि ते म्हणतात की शरद पवार यांचं खूप कौतुक याच्यासाठी करावं वाटतं. मराठवाड्यामध्ये किल्लारीला भूकंप झाला होता, त्यावेळेला शरद पवार यांनी जे काम केलं, ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीने त्यांनी मांडणी केली, ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीने ते लोकांशी बोलत होते, ते पाहून हे सगळे लोक प्रभावित झालेले आहेत. ते तेव्हाही प्रभावित झाले होते. मात्र एक असतं की अरे यार, आपण या पक्षासोबत आहोत तर तिथेच राहूया, म्हणून ते तिथे होते. मात्र ते म्हणतात की आज महाराष्ट्राला अशा एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे आणि शरद पवार यांचा पक्ष तो देऊ शकतो आहे असं त्यांना वाटतं, म्हणून आता त्यांच्यासोबत त्यांना जायचं आहे. आता अर्थातच भोकरमधली नेमकी सत्तेची गणितं कशी चालणार हे आपल्याला माहीत नाही. तिथे अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना त्यांनी लॉन्च करायचं ठरवलेलं आहे. त्या पण फिरत आहेत. त्यांना वेगवेगळ्या गावामध्ये त्यांना येऊ देत नाही अशा गोष्टी येत आहेत. लोक हेही म्हणतात की त्यांच्या गाड्या अनेक ठिकाणी अडवल्या जात आहेत. लोक घरी पाठवत आहेत, वापस पाठवत आहेत. अशोक चव्हाणांनी वापस पाठवलं होतं कारण त्यांनी गद्दारी केली, काँग्रेस सोडली, भाजपमध्ये गेले आणि तिथे नंतर भाजप करत बसले. इतका मोठा घोटाळा करून सुद्धा भाजपने अशोक चव्हाणांना आपल्यासोबत घेतलं आणि त्यामुळे पण भाजपची जी आहे ती नैतिकता संपत आलेली आहे असं आज या सगळ्या लोकांना वाटतं आणि म्हणून त्यांनी ते सोडलेलं आहे. हे मला आज एक त्यांचा इंटरव्ह्यू बघून काहीतरी शेअर करावं वाटलं तुमच्याशी. म्हणून तुम्ही राम चौधरी यांना ओळखता का? तुम्ही त्यांचं काम पाहिलेलं आहे का? त्या भागामध्ये नांदेड, भोकर, मुदखेड या भागामध्ये राहणारे तुम्ही असाल तर या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? येणाऱ्या काळामध्ये कशी सत्तेची गणितं तिथे फिरतील? कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असल्यास तुमच्या या नांदेड भोकर भागातल्या मित्रमैत्रिणींना तुम्ही नक्की पाठवा. शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता. धन्यवाद.